नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 आपले परमवीर हा पाठ अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण परमवीर चक्र म्हणजे काय, ते कोणाला दिलं जातं याबद्दल आपण संक्षिप्त माहिती पाहिली। आपले परमवीर या पाठाच्या सेशन क्रमांक 2 मध्ये आपण या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत आणि या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग पाठाची सुरुवात आपण करूया। विद्यार्थी मित्रांनो, परमवीर चक्र हे भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान मानला जातो आणि आतापर्यंत हा सन्मान भारतामध्ये 21 लोकांना देण्यात आलेले आहेत। तर इथे तुम्हाला बघा 21 महान परमवीर, तर कोणाकोणाला हे परमवीर चक्र देण्यात आलेले अशा या परमवीरांची नावे इथे देण्यात आलेली आहेत। मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नाईक करम सिंग, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक यदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू, कैप्टन गुरुबचन सिंग सलारिया, मेजर धन सिंह थापा, सूबेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टिनेंट कर्नल अर्देशीर बुरसोरजी तारापोर, लान्स नाइक अल्बर्ट एक्का, सेकंड लेफ्टिनेंट अरुण क्षेत्रपाल, मेजर होशियार सिंह, नायब सूबेदार बाना सिंह, मेजर रामस्वामी परमेश्वरम, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, राइफलमैन संजय कुमार, कैप्टन विक्रम बत्रा, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका। तसे हे एकूण 21 परमवीर आहेत। या सर्वांची माहिती तुम्ही जर वेबसाईटवरती इंटरनेटवरती सर्च केली तर तुम्हाला ह्या परमवीरांची सर्व माहिती मिळेल की कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेले आहे आणि कधी त्यांना हे परमवीर चक्र देण्यात आलेले आहे। तर या परमवीरांपैकी 21 जे परमवीर आहेत त्यांच्यापैकी जे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा यांचा आज संक्षिप्त अभ्यास आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती इंटरनेटवर सर्च केल्यावरती पाहायला मिळेल। तर या पाठामध्ये तुम्हाला फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेका यांची माहिती दिलेली आहे, तर आपण ती जाणून घेऊया। 10-877 FPPVC स्क्वॉड्रन नंबर 18 द फ्लाइंग बुलेट्स। तर हे बघा, जेव्हा लष्करामध्ये विविध प्रकारच्या पदव्या दिल्या जातात त्यापैकीच ही त्यांना दिली गेलेली पदवी आहे। 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूंची 6 सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली। तर बघा, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेका हे जेव्हा आपल्या कार्यामध्ये कार्य करत होते त्यावेळेस 14 डिसेंबर 1971 वर्ष साल 1971 आणि कोणत्या दिवसाची घटना सांगितलेला आहे 14 डिसेंबर या रोजी काय झालं होतं की शत्रूंची 6 सेबर जेट विमाने म्हणजे जे बघा लष्करी विमानं असतात त्यांच्यापैकी एक लढाऊ विमान आहे ज्याचं नाव आहे सेबर जेट। तर असे 6 एकूण किती सांगितलेले आहेत, 6 लष्करी किंवा लढाऊ विमानं श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपवले, म्हणजेच काश्मीरवरती हल्ला करण्यासाठी श्रीनगरमध्ये हे हवाई क्षेत्राकडे, हवाई म्हणजे आकाशामध्ये वेगवेगळे आपण पाहिले होते की नाही 3 दल असतात, नौदल, जमिनीवरती युद्ध करणारे, पाण्यात युद्ध करणारे आणि हवेमध्ये युद्ध करणारे म्हणजेच विमानाच्या मार्गाने युद्ध केले जातात। तर असेच जेव्हा 6 लढाऊ विमानं हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी आले त्यावेळेस तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग
ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध होतेच. आता बघा, जेव्हा ह्या प्रकारे त्यांना माहिती असतं, हे जे लष्करी योद्धा जे असतात, आपले सैनिक जे असतात, ते नेहमी सतर्क राहत असतात आणि त्यांना कल्पना असते की कधी पण हल्ला होऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस असे 6 सेबर जेट विमानांचा हल्ला झाला, त्यावेळेस फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा हे तिथे नियुक्तीवरती होते, म्हणजे ते कार्यरत होते तिथे, ते त्यांची ड्युटी तिथे होती आणि त्यावेळेस ते सावध होतेच. पण धावपट्टीवरती काय झालं, अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना. की बघा, हवाई क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे, आकाशामध्ये कधीही कोणतेही प्रसंग येऊ शकतात की आकाशामध्ये ढगांचं वातावरण असतं, ढगाळ वातावरण असतं, किंवा आपण पावसामध्ये ढगाळ वातावरण असतं, किंवा मग हिवाळ्यामध्ये सुद्धा धुकं वगैरे पडलेले जातात, किंवा इतर वेळेसुद्धा हवा जास्त आल्यामुळे धुराळ कचरा वगैरे उडतो की नाही. तर मग असा धुराळा अचानक उडल्यामुळे काय झालं, धावपट्टीमध्ये त्यांना उड्डाण करण्यामध्ये समस्या निर्माण झाली. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूंची विमाने माथ्यावर अगदीच खालून घोंगावू लागली होती. पण बघा, त्यांनी किती त्यावेळेस त्यांना नैसर्गिक आपत्ती आली की धुराळा आला, त्यामुळे त्यांना त्यांचं जे हवाई जहाज होतं ते उड्डाण करण्यासाठी त्यांना थोडे समस्या निर्माण होत होती. पण तरीही ते मागे हटले नाही. त्यांना जेव्हा ते समोरचे शत्रुपक्षाचे जेव्हा हवाई विमान समोर आले, तोपर्यंत फार उशीर झाला होता, पण तरी पण ते थांबले नाही. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावरती, म्हणजे जे फार उंचावरती होते अगोदर, पण ते त्यांच्या डोक्यापर्यंत येऊ लागले होते आणि ते अगदीच त्यांच्या अवतीभोवती, त्यांच्या विमानाच्या अवतीभोवती ते घोंगावू लागले होते. गोळ्यांच्या फैरी झाडत होत्या. 6 विमानांनी अचानक त्यांच्यावरती आक्रमण केले होते आणि गोळ्यांद्वारे ते आक्रमण करत होते. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर शेखांचे नेट विमान क्षणार्धात वर झेपावले. आता बघा, त्यांचं पण विमानांचं नाव काय सांगितलेलं आहे की नेट विमान. हे सुद्धा लढाऊ विमान आहे. लष्करी लढाऊ विमान असतात की नाही, ते आपण जे विमान बसतो प्रवासासाठी, जे विमान असतात ते वेगळे असतात, आणि असे युद्ध करण्यासाठी, लढाई करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे लढाऊ विमान असतात की त्या विमानामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा असतात की अचानक जर गोळ्या वगैरे झाडल्या गेल्या तर त्या विमानावरती हल्ला करताना तिकडचं जे आवरण असतं ते एक विशिष्ट प्रकारचं असतं, किंवा त्यामध्ये बसलेले जे सैनिक असतात किंवा पायलट असतात त्यांना त्यांची संरक्षणाची सुद्धा, सुरक्षित राहण्याची सुद्धा त्यावेळेस इथे सुविधा केलेली असतात. तर असे हे जे काही लढाऊ विमान होतं ऑफिसर शेखांचं, ते नेट विमान सुद्धा क्षणार्धामध्ये त्यांनी वरती झेपावलं, म्हणजे आकाशात त्यांनी उड्डाण भरली. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. असे 6 जे सेबर जेट होते, तर त्यांनी त्यांचा विरोध केला, प्रतिकार केला, आणि पाहता पाहता त्यांनी 2 विमानांवरती अचूक वेध घेतला, म्हणजे हल्ला केला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. एकीकडे बघा, 6 लढाऊ विमानांचा त्यांच्यावरती हल्ला झाला होता, पण जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ते अत्यंत जेवढा त्यांच्यामध्ये शक्ती होती तेवढी सारी शक्ती एकवटून त्यांनी त्या विमानांवरती हल्ला चढवला, आणि अशा रीतीने विमानांनी वेढले असताना सुद्धा त्यांनी निकराची लढाई चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते, पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. आता बघा, शत्रू एका वेळेस त्यांनी 6 नेट विमान ते एका वेळी आले होते, पण शत्रू संख्येने ते एकटेच होते की नाही, संख्येने त्यांच्यापेक्षा जास्त होते, पण ते घाबरले नाही आणि त्यांच्या या धाडसी हल्ल्याला शत्रू काय केले, पाठ दाखवून पळून गेले. त्यांनी समोरून हल्ला केला नाही. तर त्यांना कळालं की आता शेखा त्यांच्यावरती फार मोठं त्यांची ताकद जास्त लागली होती, आणि त्यामुळे त्यांना शत्रुपक्षाला कळालं की त्यांचा टिकाव लागणार नाही, म्हणून ते पाठ दाखवून पळून गेले. आणि अशा रीतीने श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. कोणामुळे बचावले, तर फ्लाइंग ऑफिसर शेखांमुळे त्यावेळेस श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र सुद्धा वाचले गेले. परंतु ह्या भीषण युद्धामध्ये फ्लाइंग ऑफिसर शेखांचं विमानही कोसळले आणि त्यांनाही आपले प्राण गमावावे लागले. फ्लाइंग ऑफिसर शेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता,
मात्र त्यांनी या परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. आता बघा, त्यांना माहिती होतं की या हल्ल्यातून एका वेळी 6 लढाऊ विमान त्यांच्या समोर होते आणि कंटिन्यू बंदुकींच्या गोळ्यांचा हल्ला त्यांच्यावरती होत होता. त्यावेळेस त्यांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता, पण त्या अशाही परिस्थितीत घाबरले नाही. उलट त्यांनी कमालीचे कौशल्य दाखवून या शत्रूंवरती ते निर्धाराने त्यांचा विरोध केला आणि कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. परमवीर फ्लाइंग ऑफिसर शेखा यांना सलाम. बघा, अशा निस्वार्थ भावना ठेवून आपल्या स्वतःच्या जीवनाचे बलिदान करून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या अशा वीर सैनिकांना आपण नेहमीच मानाचा मुजरा करायला हवा आणि त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात की आपण सुद्धा त्यांच्याकडून प्रोत्साहन घेतलं पाहिजे आणि आपण सुद्धा आपल्या देशासाठी असेच बलिदान देण्यासाठी पुढे आलो पाहिजे. देश सेवेसाठी प्राणांचे मोल देणाऱ्या या परमवीर चक्रधारकांची माहिती आपल्याला www.paramveerchakra.com या इंटरनेटवरील संकेतस्थळावर पाहायला मिळेल. तर आपण अशा माहितींचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या जखमा आणि प्राणांतिक वेदनांची पर्वा न बाळगता परमवीरांशी शत्रूंची 2 हात कसे केले याचा प्रेरक स्फूर्तिदायक हकीकत आपल्याला सगळं ह्या इंटरनेट वेबसाईटवर मिळू शकेल. तर आपण आवर्जून पाठ संपल्यानंतर या वेबसाईटवर जाऊन या परमवीरांची माहिती आवश्यक वाचलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या खाली आलेला स्वाध्याय आता आपण पाहूया. प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका सावध का होते? उत्तर, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका हे श्रीनगर हवाई क्षेत्रावर आपले कर्तव्य बजावत होते. या हवाई क्षेत्रावर शत्रू हल्ला करणाऱ्याची त्यांना कल्पना होती, म्हणून फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका हे सावध होते. पुढचा प्रश्न फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेकांना उड्डाण करण्यात कोणती अडचण आली? उत्तर, 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूच्या 6 सेबर जेट विमानांनी अचानक श्रीनगर हवाई क्षेत्रावर हल्ला केला. त्यामुळे धावपट्टीवर अचानक खूप धुराळा उडाला. या धुराळामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेकांना उड्डाण करण्यासाठी धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळे उड्डाण करण्यात त्यांच्यासमोर अडचण आली. पुढचा प्रश्न निर्मलजीत सेकांनी निकराची लढाई चालू का ठेवली? उत्तर, 6 सेबर जेट विमानांनी शत्रूंनी अचानक श्रीनगर हवाई क्षेत्रावर हल्ला केला होता. या ठिकाणी तैनात असलेल्या फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेकांनी शत्रूला नामोहरण करण्यासाठी त्यांच्याशी निकराची लढाई चालू ठेवून शत्रूच्या 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. पुढील प्रश्न, निर्मलजीत सेकांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला? उत्तर, शत्रूने अचानक केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेकांनी जेट विमान क्षणार्धात झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार अतिशय जोमाने सुरू केला. शत्रूशी निकराने लढाई करून त्यांनी श्रीनगर शहर व हवाई क्षेत्राचा बचाव केला. पुढील प्रश्न 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. जो आता आपण पाहिले ना त्याचा पुढचा प्रश्न आहे ददीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेशन क्रमांक 1 मध्ये मिळेल. इंद्रवर्ज तयार करण्याचे दिव्य सामर्थ्य ददीची ऋषींच्या हाडांमध्ये होते. त्यांचे मानसिक सामर्थ्यही खूप मोठे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच इंद्रवर्ज तयार करण्यासाठी अस्थींचे दान दिले. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका हे शत्रूंशी धैर्याने लढले. त्यांचे 5-6 वाक्यात वर्णन करा. उत्तर, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका हे श्रीनगर हवाई क्षेत्रावर आपले कर्तव्य बजावत होते. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूंची 6 जेबर जेट विमाने अचानक श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावले. तेव्हा ते सावध होतेच, पण धावपट्टीवर अचानक खूप धुराळा उडाल्यामुळे त्यांना उड्डाण करता येत नव्हते. शत्रूंची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली
व गोळ्यांच्या फैरी झाडत असताना देखील फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांनी आपले विमान क्षणार्धात वर नेले व पाहता पाहता शत्रूंची 2 विमाने जमीनदोस्त केली. जमिनीपासून थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना त्यांनी निकराची लढाई चालूच ठेवली व शत्रूंना नामोहरण केले. या लढाईत त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर अशा रीतीने तुम्ही 5-6 वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. परमवीर चक्र धारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्या वीरांना परमवीर चक्र प्रदान करण्यात येते त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य बजावले आहे. या वीरांविषयीची माहितीतून आपल्याला शौर्याची प्रेरणा मिळते. देशभक्तीची भावना नसानसातून वाहते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी धैर्य न खचता शौर्याने लढण्याची स्फूर्ती आपल्याला मिळते. प्रश्न पुढील. आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य वाटते? उत्तर, ज्याप्रमाणे दुष्ट राक्षसांचा बिमोड करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 4. आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य वाटते? उत्तर, ज्याप्रमाणे दुष्ट राक्षसांचा बिमोड करण्यासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची पर्वा न करता अस्थी दान केल्या, त्याचप्रमाणे आपले परमवीर देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करण्यासही सदैव तयार असतात. दधीची ऋषी व आपले परमवीर यांच्यामध्ये अतुलनीय शौर्य व देशासाठी बलिदानी वृत्ती हे साम्य आपल्याला दिसून येते. पुढील प्रश्न आता पाहूया. प्रश्न क्रमांक 5. परमवीर चक्रांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. आता बघा, इथे तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. परमवीर चक्र, धातू, कापडी पट्टीचा रंग, पदकाची दर्शनी बाजू, पदकाची मागची बाजू, पदकावरील कोरलेले शब्द, भाषा आणि पुष्प. तर ह्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला परमवीर चक्राची माहिती लिहायची आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेशन क्रमांक 1 मध्ये मिळेल. पाहूया ह्या प्रश्नाचं उत्तर. परमवीर चक्र कास्य धातूपासून बनवले असते. त्याच्यावर गडद जांभळी कापडी पट्टी असते. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते. पदकाच्या मागील बाजूस परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी व हिंदीत गोलाकार कोरलेले असते आणि त्यांच्यामध्ये 2 कमल पुष्प असते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची 6-7 वाक्यात माहिती लिहा. उत्तर, परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एका अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. भारत देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अचलिकपणे बोलत असत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले परमवीर या पाठाचे आपण आतापर्यंत 2 भाग पाहिले. पहिल्या भागामध्ये आपण परमवीर चक्र म्हणजे काय याबद्दल आढावा घेतला आणि दुसऱ्या भागामध्ये पाठातील परमवीराबद्दल माहिती शिकून या पाठाचा स्वाध्याय पाहिला. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.